नमो शेतकरी योजना अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार असून आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा बर्ने यांनी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा तुमच्यासाठी घेतला आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, आता ती तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। शेतकरी बांधवांनो, आजपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब केला, मग खरोखर आमच्या खात्यावरती 10वा हप्ता जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आता पुढील काही तासांमध्येच या म्हणजेच की 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आज 23 जुलै रोजी पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी वाटप होणार आहे। शेतकरी बांधवांनो, फक्त आता लक्ष देऊन पाहत चला, यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आणि तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 2 + 2 4000 रुपये रक्कम ही जमा होणार आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आणि कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी आहे हे आपण आता शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच बघणार आहोत। शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्ही फक्त नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करताय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हटले की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, याच कारणामुळे आता शेतकरी बांधव तीव्र नाराज होते सरकारवरती। याच कारणामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच आता 10वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की आता शेतकरी बांधवांनो, कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र आहेत हेच तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। आणि जर का शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती जाणून घेऊया। कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा बर्ने यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आजच पुढील काही तासांमध्येच पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार तर पहा, आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की मागील म्हणजे 23वा हप्ता आताच काही दिवसांपूर्वी जमा झालेला असेल, त्यासोबत 22वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल, 21वा हप्ता असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 2 + 2 म्हणजेच की 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे सुद्धा लाभार्थी पाहिजे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे 2 कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, ती 2 कामे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पाहूया की कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज पुढील काही तासांमध्येच वाटप होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या
योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता 1 ते 2 मिनिटं वेळ काढून नक्की पाहत चला। जर का तुम्हाला खरोखर पैशांची अत्यंत गरज असेल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर ही 2 कामे तुमची पूर्ण आहेत का हे एकदा नक्की चेक करा। आणि त्यासोबत या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येते का हे देखील चेक करायचं आहे। तर आता चला, जिल्ह्या म्हणजेच की तुमचे काम कोणतं करायचं आहे, कोणतं काम केल्यानंतर तुम्ही अपात्र होणार नाहीत हे जाणून घेऊया। आणि त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे लातूर। लातूर मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर जालना जळगाव मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जालना जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची पाहिल्यानंतर आपण तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहे ते सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आणि जर का तुमची ती 2 कामे पूर्ण असतील, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन पाहत चला 2 ते 3 मिनिटे। तर आता पहा, पुढचा जिल्हा आहे उस्मानाबाद पुणे मध्ये राहून शेती करत असाल, उस्मानाबाद पुणे मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे शेतकरी बांधवांनो संपलेली आहे। पुणे उस्मानाबाद मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। नागपूर नाशिक नांदेड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूर नाशिक नांदेड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर परभणी रत्नागिरी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर परभणी रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 2000 रुपयांची, त्यासोबत नमोच्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची, तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। सातारा सोलापूर सांगली मधील शेतकरी असाल, सातारा सोलापूर सांगली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता नमोच्या 2 हप्ते तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर सोलापूर सांगली यामधील सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ सिंधुदुर्ग ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की बुलढाणा आणि भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये पात्र करण्यामध्ये आलेले आहेत। आता सर्वात महत्त्वाची 2 कामे सांगतो, ती कामे तुमची पूर्ण आहेत का हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा, नंबर 1 वरती काम आहे तुमचं बँक पासबुकचे आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं लिंक नसेल तातडीने करून घ्या। जे शेतकरी बांधव बँक पासबुकचे आधार लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आहे ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल, अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण देखील आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण देखील आहे। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला हप्त्याचा लाभ पाहिजे असेल, तर तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे।